36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शुक्रवार दिनांक 13 मार्च 2026 रोजी तिवसा तालुका येथे एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीचा निषेध करत तिवसा येथे महिला काँग्रेस आणि तिवसा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने लक्षवेधी आंदोलन करण्यात आले. तहसील कार्यालयासमोर रिकामे गॅस सिलेंडर आणि चूल मांडून केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवण्यात आलाय. आखाती देशांतील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यामध्ये तसेच ग्रामीण भागामध्ये एलपीजी सिलेंडरच्या पुरवठ्यामध्ये कपात होत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये संभाव्य टंचाईसारखी परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते. याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागातील महिलांना आणि शेतकरी कुटुंबांना बसत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी सांगितलंय. केंद्र आणि राज्य सरकार जीवनावश्यक वस्तू असलेल्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरवाढीबाबत उदासीन असल्याचा आरोप करत महागाईमुळे सर्वसामान्य कुटुंबे, शेतकरी आणि माता भगिनींचा मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं आंदोलनकर्त्यांनी नमूद केलंय. निवडणुकांमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात सरकार अपयशी ठरले असून या सिलेंडरच्या वाढलेल्या किमती तातडीने कमी करून सुरळीत पुरवठा करावा अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तहसीलदारांना निवेदन देऊन शासनाचा निषेध व्यक्त करण्यात आला. आंदोलनामध्ये प्रकाशराव माहुरे, दिलीपराव काळबंडे, सतीश पारदी, सेतू देशमुख, प्रफुल्ल देशमुख, प्रदीप बोके, मोहनराव वानखडे, भारत ढोणे, नगराध्यक्ष प्रतिभा गौडखेडे, उपनगराध्यक्ष प्रिया विघ्ने, सभापती रवींद्र राऊत, मुकुट पोनसे, योगेश वानखडे, महिला काँग्रेस अध्यक्षा रुपाली काळे, माजी सभापती कल्पना दिवे यांच्यासह अनेक पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, शेतकरी आणि नागरिक मोठी संख्येने उपस्थित होते. आज आमच्या आमदार, मी आमदारच म्हणेल आताही, कारण त्या सतत या मतदारसंघामध्ये पायाला बिगरी बांधून फिरत असतात. आणि आमच्या आमदार ॲडव्होकेट यशोमतीताई ठाकूर यांच्या नेतृत्वात आज आम्ही सिलेंडर दरवाढीच्या या महागाईच्या काळामध्ये हा एक मोर्चा इथे तहसील कार्यालयावर महिला काँग्रेसच्या वतीने आज इथे काढला आहे. आज आखाती देशामध्ये युद्ध सुरू आहे आणि त्याची झळ आपल्या देशामध्ये आपल्या महिलांना, मग त्या शहरी असो की ग्रामीण असो, त्यांना सोसावी लागत आहे. आज गॅस सिलेंडरचे दर वाढले आहे. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये कधीच सरकारने 400-450च्या वर सिलेंडर जाऊ दिलं नाही. त्यांनी आपली सगळी आर्थिक नीती, आर्थिक व्यवस्था सुरळीतपणे चालू ठेवली. कधी ग्रामीण भागातील स्त्रियांना, महिलांना किंवा प्रत्येक कुटुंबाला त्याची झळ पोहोचू दिली नाही. विश्वगुरू समजणाऱ्या हे सरकार सपशेल हे खोटं ठरलेलं आहे. खोटारडं सरकार आहे किंवा खोटं ठरलं आहे. आज बाकी ठिकाणी आखाती देशात युद्ध सुरू आहे आणि आपलं हे सरकार विदेश नीतीमध्ये कुठेतरी कमी पडलं आहे. आज आपला जवळचा देश जो चीन आहे, आज त्या चीनमध्ये तो आपल्याच इतका लोकसंख्येने मोठा देश आहे. एवढीच लोकसंख्या त्याही देशात आहे, पण त्या देशामध्ये 600 दिवस पुरेल एवढा इंधन साठा, LPGचा साठा तिथे त्यांनी जमा केलेला आहे. आज तिथल्या लोकांना, तिथल्या जनतेला रांगेत उभं राहावं लागत नाही. पण विश्वगुरू समजणाऱ्या या आपल्या देशात आपल्याच लोकांना अशा रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे. आज 800-900 रुपये सिलेंडरचा भाव होता. आज ब्लॅकमध्ये जर आपण ब्लॅकमध्ये सिलेंडर घेणं चालू आहे. आज त्याचा भाव 2000-3000 रुपयांना आज जनता घेऊन राहिली आहे. आज हॉटेलसारखे व्यवसाय बंद पडले. त्याचा मोठा फटका आज आपल्याला बसला आहे. आज एक हॉटेल जरी बंद पडलं, तिथं काम करणारे जे 500-100 किंवा 50-60 जे काम करणारे कामगार आहे, आज त्यांनासुद्धा घरी बसायची वेळ आली आहे. आज शहराच्या ठिकाणी आपण आज मुलं शिकायला पाठवतो. आज गॅस सिलेंडरचा तुटवडा असल्याकारणानं तिथली मेस बंद पडली आहे. आज त्यांनी कुठे आपल्या अन्नाची कुठे व्यवस्था करायची, आपल्या डब्याची कुठे व्यवस्था करायची. आज त्यांना शिक्षण सोडून परत गावी यावं लागत आहे. आज स्वतःच्याच विद्यापीठातली विश्वगुरूची पदवी आज या मोदी साहेबांनी स्वतः घेतलेली आहे. पण विदेश नीतीमध्ये तर पूर्णपणे फेलच आहे ना. आज एक व्हिडिओ त्यांचा खरंच खूप व्हायरल होत आहे. आज मला असं वाटतं की आम्हाला त्यांनी सांगावं, आपल्या राज्याच्या जे मुख्यमंत्री आहेत त्यांना तरी एक डेमो त्यांनी करून दाखवावा. त्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या LPGच्या नळ्या कोणत्या नाल्यात टाकावं, सांडपाण्याच्या नालीत टाकू, गटारामध्ये टाकू, कशातून गॅस जास्त निर्माण होईल याचा जर थोडासा डेमो जर या विश्वगुरूंनी जर आपल्या मुख्यमंत्र्याला दिला तर मुख्यमंत्री आमच्यापर्यंत, आमच्या सगळ्या महिलापर्यंत तो डेमो पोहोचवेल आणि आम्हाला गॅस घ्यायची गरज पडणार नाही. आणि तत्पूर्वी आम्हाला हे असं आंदोलनही करायची गरज पडणार नाही. आमचे पैसेही वाचले जाईल. मी मोदी सरकारला, या विश्वगुरूला विनंती करते की त्यांनी हा डेमो राज्यातल्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचवावा. याची जबाबदारी या सरकारनं घेतली पाहिजे अशी मी या सरकारला विनंती करते आणि मी माझे 2 शब्द
न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.